भारतीय जनता पार्टीचा इच्छुक उमेदवार होतो। काल फॉर्म जमा केले, पण कालच्या जमा करण्यानंतर जे एबी फॉर्म मला कळायला गेला की गौतम कसबे म्हणून त्यांचा फॉर्म जमा झाल्यानंतर आम्ही इथं न थांबता घरी गेलो। घरी गेल्यावर सर्व लेडीज जेंट्स सर्व जी प्रभागामधले एकत्र झाले, एकत्र जाऊन हळहळ व्हायला लागले। आपल्या समाजामधून ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीचा आम्हाला माहित नव्हतं, काय झेंडा असते कमळ ही माहित नव्हतं। प्रभाग क्रमांक 1 मध्ये ज्यावेळेस अजितनं काम करायला लागलं त्यावेळेस आम्हाला कळायला लागलं की भारतीय जनता पार्टीशी आम्ही अजित गादेकरच्या पाठीमागे एक निष्ठावंत त्यांनी सर्वजण काम केले। गेले 2003 पासून मी भारतीय जनता पार्टीशी काम करत आलो। मी 9वीत असल्यापासून काम करतो। राजाभाऊ माने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीशी काम करत असताना त्यावेळेस मुंडे साहेबांची जी बाळवेस या ठिकाणी सभा झाली होती, एकमेव निळा झेंडा घेऊन आम्ही रमाबाई आंबेडकर नगर मधून 500च्या संख्येने आम्ही तिथं ह्याला आलो होतो, सभेला आलो होतो। त्यावेळेस आम्हाला समाजामधून सर्व विरोध केले की निळा झेंडा घेऊन भारतीय जनता पार्टीचे तिथं जाऊन त्यावेळेस हे केला। प्रत्येकाला म्हणताना आता सांगायचं बरं गेलं तर भारतीय जनता पार्टीचे दलित समाजामधून काम करायला कोण येत नव्हतं। रमाबाई आंबेडकर नगर असेल, न्यू बुधवारपेठ असेल त्या ठिकाणी सर्वच भारतीय जनता पार्टी व सर्वच पक्षाची काम करायला कोण येत नव्हतं। त्यावेळेस आम्ही 2009 पासून भारतीय जनता पार्टीशी काम करत आलो होतो। प्रत्येक जी पक्षाची जी अजेंडा असेल, जी प्रशासनाची जी स्कीम असेल, जे मालकाने जे आदेश दिले त्या आदेशा पालन करून मी आतापर्यंत सर्व गोष्टी मी करत आलो होतो। कारण तर या गोष्टीचे वाटते मी कुठं कम पडलो, कुठल्या गोष्टीत कम पडलो? कारण का आता माझ्या आजूबाजूचे ह्याच्या अगोदर नवनाथ गायकवाड असेल त्यांच्या घरातले उमेदवार होते, मल्लापा शिंदे त्यांच्या पण घरातले उमेदवार होते, बाळासाहेब थोरात यांच्याही घरातले उमेदवार होते। मी थांबलो या कारणास्तव त्यांनी सर्व उमेदवारी अर्ज पण भरले नाही। एवढी स्थानिकांनी एक होऊन माझ्या पाठीशी खंबीरपणे साथ उभारून केले। का त्यांना एक विश्वास होता की मालकाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणलं तर अजित गादेकर हे नाव येत होतं। ह्या कारणामुळे सर्व मला एकत्र येऊन आता चालूला सर्व या प्रभाग 1 मध्ये असं कुठंच झालं नाही। सर्व नेते एकत्र येऊन आमच्या भागामधले आमचे वादविवाद सर्व मिटले होते। या कारणास्तव की आपल्या स्थानिकचा एक मुद्दा उचलला पाहिजे। आणि आपल्या प्रभाग 1 मध्ये गेले 25 वर्ष झालं की नगरसेवक स्थानिकचा हे नव्हताच, की आता सर्वांनी ठरवलं होतं की प्रभाग 1 मध्ये अजित गादेकरला आपण मालकाने आम्हाला असं वाटतं की प्रत्येक कार्यक्रम असं द्या मला प्रत्येक ठिकाणी येऊन आम्हाला एक शब्द दिला होता, भारतीय जनता पार्टी असेल, मी स्वतः असेल, ज्या वेळेस फॉर्म द्यायचा असेल, मुलाखत असेल, मालकाने ठामपणे म्हणले होते। मी ज्या वेळेस मला विचारले जाईल त्यावेळेस मालकाने एक शब्द दिला होता, अजित गादेकर हे नाव माझ्या कोणाला निश्चित होईल, गौतम कसबेला दिले। तुमची भूमिका काय असणार आहे? का आता मालक म्हणेल तसं करणार आहे मी, कारण का आतापर्यंत मी समाजाच्या विरोधात जाऊन मी काम केलंय। पण आता काय सांगायचं, आता लोकसभा असेल, विधानसभा असेल, मी जी कामं वस्तीमधील जी नगरसेवक असेल त्यांनी काम केलं नाही। मालकाने जवळ 3-3.5 कोटी रुपये काम करण्यासाठी दिले। त्याच्यामध्ये पण काय आता विधानसभेच्या माध्यमातून त्यांनी आले, लगेच मालकाचं उदा करून त्याने आम्हीच केलो। खरं बघा गेलं तर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या पम्पलेटमध्ये आहे ते कोण काम टाकलं कोण नाही। फक्त मला एवढंच व्यक्त करायचं की जी अन्याय माझ्यावर झाला, जी आता तीव्र निषेध करतो। आणि दुसरी गोष्ट प्रभागाचे आता जी सकाळपासून मला यायला भेटायला तयार होता, लोक डोळ्यात अक्षरशः पाणी काढायला लागले। मी न थांबता मी बाहेर पडलेला आहे। मी काय उत्तर देऊ, ज्यावेळेस बघू मालक काय म्हणतील मी त्या पद्धतीने मी माझी भूमिका राहील। निष्ठावंत आहे तुम्ही म्हणताय, मग मालकाने देखील अशी भूमिका घेतली होती की निष्ठावंतांनाच आम्ही तिकीट देणार, मग मालकाने म्हणजे काय केलं ऐनवेळी? काय आता ते वरिष्ठाच्या म्हणताना त्याने पालकमंत्री म्हणा, रोहिणीताईंना म्हणा, जे वरिष्ठ ज्यांनी ती लावली होती बिल्डिंग त्या पद्धतीने त्यांचं हे असं त्यांचं कारस्थान असं झालं। मला असं वाटतं मालकाने तर माझं नाव दिलं होतं, वरी पण पाठवलं होतं, हे मला खात्रीचं आहे। माझं बोलणं पण झालं होतं, पण मालकांची आईशी थोडं तब्येत खालवल्यामुळे मला तिथं जाता आलं नाही, मला विचारता आलं नाही, मला बोलता आलं नाही। आणि दुसरी अजून एक गोष्ट बघायला गेलं तर आता जी उमेदवार असेल ती त्याची गुंडशाही, त्यांची जी कारस्थान त्यांचं असेल, तडीपार एमपीडी त्यांच्या 302 आणि 307 असे गंभीर असे आरोपी आहेत ते। आणि ज्या भागामध्ये त्यांनी राहते त्या भागामध्ये त्यांनी उभारू शकले नाही ते, का बरं उभारू शकले ते, त्यांनी न्याय लोकांना देऊ शकले नाही ते। आणि त्यांना ताकद नाही तिथे उभारायची, कारण का तिथले लोक दाखवून देणार होते म्हणून त्यांना जागा नव्हती, म्हणून त्यांनी प्रभाग क्रमांक 1 मध्ये येऊन त्यांनी लढवण्याचे घेतले। गौतम कसबे प्रभाग क्रमांक 1 सम्राट चौक असेल, माने वस्ती असेल, रूपाभवनी असेल, स्टेट बँक कॉलनी असेल, शिळगी ह्या परिसरामध्ये 100%। आणि हे लोक जनता दाखवून देणार आहे, एकामुळे सर्व
हलवले जातील एवढं माझी गॅरंटी आहे. आता आपण बंडखोरी करणार का अपक्ष म्हणून लढणार? हे मालकाचा जे जोपर्यंत मालकाने जोपर्यंत मला शब्द टाकणार तोपर्यंत मी काही गोष्टी काय करणार नाही. आता म्हणलं नाही तर मी निषेध करणार आहे कुठल्या गोष्टी भारतीय जनता पार्टीचं जी मला डावलले ते ह्या गोष्टीचा मला निषेधच वाटायला लागला ना. ते काय नाराजी मी सर्व गोष्टीचे कुठं कमी पडलो मी. जे पक्षाने जे आदेश दिला त्या पक्षाचं पालन करूनच मी सर्व गोष्टी केलेल्या आहेत. त्यामध्ये असेल आता आता काय प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रत्येकाशी जी मोदी साहेबांनी दिलं घर चलो अभियान पासून घर चलो अभियान म्हणताना प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ही जी उपक्रम मोदी साहेबांनी घेतला होता जी मालकाने आदेश दिले त्या पालन करून आम्ही प्रत्येकाच्या तळागाळापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. एवढंच होतं दुसरं काही. प्रतिनिधी म्हणून एक समाज एक घटक म्हणून त्यांनी सर्व आतापर्यंत करत होते पण ह्याच्या अगोदर आम्हाला माहिती नव्हतं यांचे सर्व असे गुन्हे आहेत म्हणून आम्ही जाणून आम्हीच आमचं मोठेपणा आम्ही त्यांना दिलो हीच खंत वाटायला लागलाय दुसरं काय नाही. त्यांच्या प्रभागामध्ये त्यांचं काय चालू शकत नाही म्हणलं इथं काय चालणार आहे. ही लोक दाखवून देतील आणि लोकांना सर्व जनतेला माहित आहे त्यांचं काय आहे प्रतिमा लोकांसमोर काय आहे का नाही हे उघडतील येईल.